नमस्कार मित्रांनो, मी आपला मंथन गवडी. स्वागत आहे तुमचे मंथन्स व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये व आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत. तर मी आलो होतो माझ्या मावशीच्या गावाला फिरायला. तर तिथे माझ्या मावशीचा मुलगा आम्हाला घेऊन आलेला आहे बापूकुटे आश्रममध्ये. चला तर मग आज तुम्हाला दाखवते बापूकुटे आश्रम व तेथील परिसर. खूपच छान परिसर दिसतो आहे, तुम्ही बघू शकता. आणि बघा, आता आम्ही तुम्हाला दाखवतो येथील परिसर. ऐनक पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से, सालिम कांपे थर 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 सुनकर उनका नाम रे। हो कद था उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो चलते सीना तान गे। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। तर मित्रांनो, हे बापूचे रसोईघर आहे. हे बघा, इथे भांडे ठेवले आहे बापूजीचे स्वयंपाक करायचे. महात्मा गांधींनी ते स्वयंपाक केला. हे बापूजीचं स्नानगृह आहे. इथे बापूजी आश्रमामध्ये आंघोळ करायचे. हे बघा कशा प्रकारे ठेवलेलं आहे. जुन्या काळातील वस्तू आहे पूर्ण. हे बघा, तुम्ही बघू इच्छिता. हे बघा, हे बापूकुटी आहे. हा पूर्ण बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता, किती स्वच्छ ठेवलेला आहे. आणि हे प्रार्थना स्थळ आहे. इथे तारक मेहता का उल्टा चष्मा या शोची शूटिंगसुद्धा झालेली आहे. खूप मोठे मोठे नेता वगैरे, मिनिस्टर्स वगैरे इथे भेट द्यायला नक्की येतात. हे बघा किती छान परिसर वाटतो. आणि आतासुद्धा मातीचे घरं, कवेलांचे घरं इथे तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, तुम्ही बघू इच्छिता. परिसर बघा किती छान आहे. थोडासा पण तुम्हाला कचरा वगैरे दिसणार नाही. हे बापूजींचे तराजू आहे, वजन करण्याचे साधन. बघा त्या काळातले महात्मा गांधीजींचे वजन करायचं साधन इथे ठेवलेलं आहे. तर या हॉस्पिटलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचेसुद्धा इलाज झालेला आहे, ट्रीटमेंट झालेलं आहे. बापूजींचा अस्पताल वगैरे. हे बापूजींचं ऑफिस आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. गांधीजीचा दप्तर म्हणून इथे बोर्ड लागलेला आहे. बघा, आश्रम रुवात. आज बापूजींचा चरखा बापूजींच्या ऑफिसमध्ये ठेवलेला आहे. हे बघा, टाईपरायटर पण तिथे दोन टाईपरायटर ठेवलेले आहे, गांधीजीच्याच काळातले आहे. त्यामध्ये आतासुद्धा पेपर तुम्ही बघू इच्छित आहे. बघा, जुन्या काळातील टाईपरायटर व त्यामध्ये पेपरसुद्धा आहे. नाही ते सापाचा पिंजरा बघा ना. गांधीजी सापांना मारत नव्हते. सापांना ते मग जंगलामध्ये सोडून द्यायचे. तिथं बोर्डवर लिहिलेसुद्धा आहे. हे बघा, साप पकडणे का चिमटा म्हणून तिथे बोर्ड लागलेला आहे. आणि हा चिमटा ठेवलेला आहे. हे बघा, पूर्ण पॅक असतो. हा टेलिफोन, बापूजीचा टेलिफोन आहे. हा जुन्या काळातला पूर्ण लॉक केलेला आहे. बघा, परिसर खूपच छान आहे मित्रांनो. तुम्ही नक्की व्हिजिट द्या या प्लेसला. बापूकुटी इथे पूर्ण तुम्हाला बोट्स वगैरे आणि स्वच्छ, अतिशय स्वच्छ ठेवलेला परिसर आहे. झाडं वगैरे आणि एकदम निसर्गरम्य परिसर आहे. बघा किती पर्यटक इथे पर्यटक खूप सारे आहे इथे. आता आम्ही सकाळला गेलो म्हणून काही तेवढं होते नाही. भोजनगृह वगैरेच आहे. लोक तेवढे होते नाही, पण दुपारला नक्की तिथे पर्यटकाची गर्दी वाढतात. हे बघा, इथे भोजनालय आहे बापूजींचे. चक्की, इथे बापूजींच्या काळातली चक्कीसुद्धा ठेवली आहे. हा ग्रामोद्योग भवन आहे. इथे गौशाला दिसत आहे आपल्याला. हे बघा, गौशाला आहे इथे. खूप साऱ्या गाई वगैरे पण आहे इथे. आणि यांपासून जे शेण होतं त्यांपासून अगरबत्तीसुद्धा बनवलेली जातात. आणि गोबर गॅसचा प्लांटसुद्धा तिथेच आहे. आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुद्धा तिथेच स्थळ आहे. गांधीजीचे 3 बंदर ठेवलेले आहे. हे बघा, गांधीजीचा चष्मा ठेवलेला आहे. स्वच्छ भारत सुंदर भारतचा बोटसुद्धा आहे तिथेच. हे बघा, तुम्ही बघू इच्छिता. झाडं वगैरे खूप छान परिसर आहे. हे गांधीजींचे 3 बंदर आहे. हे बघा, तुम्ही बघू इच्छिता किती छान परिसर आहे हा. हे बघा किती छान झाडं वगैरे आहे. पिण्याच्या पाण्यासाठी थंड पाण्याची सुद्धा सुविधा आहे तिथेच. हे बघा, सत्यागृहाची पूर्ण माहिती लिहिली आहे. चरखा आहे तिथेच. हा बाहेरील परिसर तुम्ही बघू शकता. इथे पुस्तक स्टॉल आहे, खादी कपड्यांचे दुकानसुद्धा आहे, वर्कशॉप आहे. चला तर मग मित्रांनो, मिळूया नवीन व्लॉगमध्ये. आम्ही तर व्हिजिट दिलीच, तुम्ही पण नक्की व्हिजिट द्या. धन्यवाद व्हिडिओ बघण्याकरिता.